नमस्कार मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीतून येत आहे। कालपासून राज्यात नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असताना एक महत्त्वाची बातमी येत आहे। अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीतून कोण उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता एक मुंबईतून महत्त्वाची बातमी आलेली आहे। कोण नेमकं सुनेत्रा अजित पवार या उपमुख्यमंत्रीपदी होणार की कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असताना या नवीन नेत्याचं महत्त्वाचं नाव पुढे आलेलं आहे। आपण सविस्तर बातमी बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्ता केंद्र बदलाचा संकेत मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची राष्ट्रवादी यामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पक्ष आणि महाराष्ट्र 2 ते 3 दिवसापासून दुःखात असताना कालपासून नवीन उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता राजकीय वर्तुळात वेगळाच सूर उमटू लागलेला आहे। कालपासून सुनेत्रा अजित पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असं सगळीकडे ठरलेलं असताना आता 2 ते 3 नावे पुढे आलेली आहेत आणि या नावामागे भाजपाचाच हात असल्याची महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे। ही चर्चा केवळ अफवा नसून सत्ताधारी गटातील अंतर्गत बैठका, दिल्लीतील हालचाली आणि केंद्रीय नेतृत्वाकडून येणारे संकेत पाहता मोठा निर्णय लवकरच होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे आता नेमकं राज्यात चाललंय काय? राज्य हे दुःखात असताना आणि 3 दिवसाचा दुखवटा सुद्धा झाला नसताना राज्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी अशी चर्चा जोरदार रंगलेली आहे। काल सुनेत्रा अजित पवार या मुंबईत गेल्याचं सांगितलं व त्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादांच्या जागी निवड होणार असं सांगितलं होतं, परंतु त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची जोरदार नावे पुढे आलेली आहेत आणि या नावामागे अजित पवार यांचे जे काही जवळचे आमदार होते त्यांनी सुद्धा यात दुजोरा दिल्याची माहिती आहे आणि यामागे भाजपाचाच हात असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। कारण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि इतर सर्वांना सुनेत्रा अजित पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदी पाहिजेत, परंतु भाजप आणि जे काही राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते जे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी डाव खेळत स्वतःकडे ते पद मागण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव अचानक मागे कोणी घालवलं असं सुद्धा सगळीकडेच चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे कालपासून सुनेत्रा अजित पवार यांचं नाव असताना प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची नावं कशी आली यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी की तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद।